पण त्याच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता हा एक प्रकार आहे. स्वयंपाक अनेक लोक करतात, पण चांगल्या क्वालिटीचा टेस्टी जो प्रसाद आहे किंवा स्वयंपाक आहे, हे सर्व बनवू शकत नाहीत. बरोबर आहे का? चित्र अनेक लोकं काढतात, पण अतिशय चांगलं चित्र काढणारे फारच थोडे असतात लोक चित्रकार. अगदी याचप्रमाणे साधकांच्या जीवनामध्ये सुद्धा सगळे साधक नामस्मरण करतात. त्यांचा मंत्रसुद्धा तो एक असू शकतो. त्यांचं ठिकाणसुद्धा एक असू शकतं बसण्याचं. पण दुसऱ्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या नामस्मरणावर साठी आवश्यक आहेत. त्याच्यामधलं एक आहे आहार. आपण काय खातो याच्यावरती आपलं नामस्मरणाची गुणवत्ता अवलंबून आहे. हे पहिल्यांदा पाहूया आणि नंतर निद्रेचं पाहूया. आता सर्वांना हे माहितीच आहे, जैसा खाए अन्न वैसा होगा मन. तर मन तर ज्या पद्धतीचा आहार आम्ही घेणार आहे त्या पद्धतीचंच मनावरती परिणाम होतो. मग ध्यानामध्ये काय आवश्यक आहे? मन तर आवश्यक आहे ना. ध्यान लावत असताना, भगवंताचं स्मरण करत असताना मनाची तर प्रमुख भूमिका आहे. म्हणून आपण जेव्हा आहार ग्रहण करतो, आहार ग्रहण करताना आहार शुद्धो सत्वशुद्धी असं म्हटलेलं आहे. तर आपलं मन जे आहे ते सत्वगुणामध्ये येतं. जर सत्वगुणी आहार घेतला तर, जर रजोगुणी आहार घेतला तर मन रजोगुणामध्ये जाणार. तमोगुणी आहार घेतला तर मन तमोगुणी विचार करणार. आणि मनाच्या जशी अवस्था आहे त्या पद्धतीमध्ये आपलं नामस्मरण होत राहणार. म्हणून योगाभ्यास करत असताना सुद्धा आहाराचा फार मोठा रोल आहे, भूमिका आहे. आणि नामस्मरण करत असताना सुद्धा आहाराची फार मोठी भूमिका आहे. मग बरेच लोक आता एखादा व्यक्ती मांसाहार करत आहे, मग तो म्हणत आहे की मी मांसाहार करतो आणि नामस्मरणसुद्धा मी करतो. मग त्याला जास्त परिणाम दिसून येणार नाही. त्याला काय परिणाम दिसणार? कारण एकीकडे तुम्ही काय करत आहे, गवत काढत आहे आणि एकीकडे गवत इकडे साफसफाई चालू आहे तुमची, पण इकडे दुसरीकडे काय करत आहे तुम्ही, भरपूर काही केमिकल टाकत आहे, युरिया टाकत आहे, तिकडे गवत वाढत आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही काढण्याचा करत आहे, दुसरीकडे येऊ नये म्हणून काहीतरी करावं लागेल तुम्हाला. तसं एखादा व्यक्ती मांसाहार करत आहे आणि नामस्मरणसुद्धा करत आहे, तर मग हे कसं चालणार? हे दोन्ही विरोधाभास आहे ना. म्हणजे नामस्मरण करण्यासाठी काही बेसिक गोष्टी आपण ठरवायला पाहिजेत, की उद्या सकाळी उठून मला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, तर आज दिवसभर मला तयारी करायला पाहिजे. मग आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात की उद्या सकाळच्या म्हणजे आज सकाळच्या नामस्मरणाची गुणवत्ता ही काल दिवसभर तुम्ही काय काय केलं, कुठे कुठे फिरला, काय काय खाल्लं, कोणत्या कोणत्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आला, त्याच्यावर तुमची आज सकाळी होणाऱ्या नामस्मरणाची गुणवत्ता अवलंबून आहे. बरोबर आहे ना. कारण आपण आज काय खाल्लं त्याचा अंश आपल्या शरीरामध्ये राहतो. तसं नॉर्मली जरी विचार केला तर समजा मी आज जेवण केलं, तर ते जेवण पचून बाहेर विष्ठा होईपर्यंत 48 तास कमीत कमी लागतात ते शरीरातून बाहेर पडायला, म्हणजे 2 दिवस लागतात. आणि मग त्याच्यामधून ते मग मेद, प्रथिने आणि काय ते रक्त, मज्जा हे सगळं बनत राहतं, वीर्य त्या अन्नापासून. त्याला आणि भरपूर दिवस जातात, त्याला महिना लागतो व्हायला सगळे, ते हाडामध्ये उतरायला रस सगळं. म्हणजे तुम्ही आत्ता खाल्लं असेल तर त्याचा अंश अनेक दिवस तुमच्या शरीरामध्ये असतो. असं नाही की बाबा बरेच लोक काय म्हणतात की काही लोकांना काल मी मगाशी म्हटलं, परवा दिवशी नाही कालच ग्रहण होतं ना, चंद्रग्रहण होतं, पौर्णिमा होती. तर मी एका प्रभूजींना म्हटलं की आपण दान गोळा करायला जाऊ शकता? तर नाही म्हणले, आज धुलवड आहे म्हणले. आज धुलवड आहे, सगळ्यांच्या घरी कापाकापी असते म्हणे. मी म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही त्यांना लोकांना सांगा ग्रहण आहे आज, तर तुम्ही ग्रहणामध्ये नामस्मरण करा.
हो सांगितलं की म्हणे आम्ही सांगितलं त्यांना ग्रहण आहे नामस्मरण. लोक म्हणले ग्रहण दुपारी 3 नंतर आहे. आम्ही 3च्या आधी खाऊन सगळं साफ करून बसतो म्हणले. ग्रहण 3 नंतर आहे म्हणले. म्हणजे मग तुम्ही 3 नंतर काय आंघोळ करणार आणि नामस्मरण करणार, पण 3च्या आधी तुमचा सगळा बेत करून घेणार तुम्ही खाण्यापिण्याचं. म्हणजे कशासाठी मी नामस्मरण करतो, कशासाठी मी उपवास करतो, हेच लोकांना क्लिअर नाही अजून. मी काय करत आहे. सकाळी मी मांसाहार करतो, संध्याकाळी आंघोळ करून नामस्मरणाला बसतो. ग्रहण आहे ना, ठीक आहे. म्हणजे आहार जो आहे, आहाराचा जो अंश आहे हा शरीरामध्ये राहतो बराच काळ, तुम्ही जे खाल्लेलं आहे. आता हे झालं नामस्मरणाच्या बाबतीमध्ये नियम नाहीत कठोर भक्ती मार्गामध्ये. योग अभ्यास करायचा आहे, योगासन करायचं आहे, प्राणायाम करायचा आहे, अष्टांग योगाचं अवलंबन करायचं आहे. तुमच्या कमीत कमी 3 पिढ्या शाकाहारी पाहिजेत. तुम्ही, तुमचे आईवडील, त्यांचे आईवडील, म्हणजे एवढं त्या योगासन करण्यासाठी आवश्यकता आहे. त्याशिवाय त्याचं फळ भेटत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं खाण्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा आहार ग्रहण करताय तर एखाद्या व्यक्तीमध्ये सत्वगुण आहे, चांगला आहे, तर नक्कीच त्याच्या आईवडिलापासून ते आलेला आहे. तर समजा एखादा आईवरच स्वभावाने गेलेला आहे, वडिलांवर स्वभावाने गेलेला आहे, याचा अर्थ तो रक्तामधून तो गुण आला आहे. आपण असं म्हणतो की नाही हो. रक्तामधून आला म्हणजे कुठून आला? खाण्यातून आला. कारण रक्त कुठून बनतं? खाण्यापासून रक्त बनतं. आलं का लक्षात? आई वडिलासारखा स्वभाव झाला आहे, आपण काय म्हणतो याचा रक्ताचा गुण आहे. चांगला वागला, कधी वाईट वागला, काय म्हणतो याच्या रक्तातच हा गुण आहे. याचा अर्थ आई वडिलांकडून आलेला आहे. आणि रक्त बनतं कसं? खाण्यातून बनतं. म्हणजेच आपले आई वडील काय खातात याचं कनेक्शन सुद्धा पुढच्या पिढीशी आहे. असं गरोदर राहिल्यानंतर एखादी स्त्री असेल तरी पण जी काही खाते ते तर त्याचा परिणाम त्या बालकावर होत असतो. आतमध्ये जे पोटामध्ये बालक आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे खाण्याचं फार मोठं कनेक्शन आहे. एवढं सहजासहजी नाही घ्यायला पाहिजे आपण. म्हणून प्रभुपाद महाराज जेव्हा अमेरिकेला गेले ना, त्यांनी नामस्मरणामध्ये कॉम्प्रोमाइज केलं, पण खाण्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. कारण आपल्या या गौडीय परंपरेमध्ये प्रभुपाद महाराजांसाठी स्वतःसाठी 64 माळा रोज करणं नियमाचं आहे. रोज 64 माळा नामस्मरण करायचं हा त्यांचा नियम होता. पण प्रभुपादांनी पाहिलं की विदेशामध्ये लोकांना 64 माळा करायची म्हणजे 8 तास कमीत कमी लागणार. 8 तास कोण द्यायला लागले हो नामस्मरणाला? महाराजांना म्हणतील जावा तुम्ही तुमच्या देशामध्ये माघारी, कशाला आला इकडे? कोणीच 8 तास देणार नाही. म्हणून प्रभुपादांनी 32वर केलं. 32 सुद्धा लोक करायला तयार नाहीत. मग प्रभुपादांनी त्याला 16वरती आणलं. 16 माळाचं नामस्मरण करा म्हणले. पण खाण्यामध्ये प्रभुपादांनी म्हणले नाहीत की ठीक आहे चहा चालतोय, कॉफी चालतंय, कांदा लसूण चालतोय. प्रभुपादांनी तिथं कॉम्प्रोमाइज केलं नाही. विदेशी लोक आहेत, थोडं चालतंय चला. त्या लोकांना भाजीपाला खायची सवय नाही, त्यांचा प्रभुपादांनी चहा सोडवला, त्यांची कॉफी सोडवली, कांदा लसूण सुद्धा सोडवला. आज भले तुम्ही हरिद्वारला जावा, वृंदावनला जावा, कुठं काशीला जावा, महाराज लोकांना सुद्धा हे सुटत नाही. भगवे कपडे घालून बसलेत पण गांजा वडतेत बरेच लोक. चहा सुटत नाही. महाराजाला तर पहिले चहा लागतो की नाही? मागतानाच म्हणते महाराज चहासाठी ते एक काहीतरी म्हणते. बरेच लोक असे आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या तीर्थाच्या ठिकाणी म्हणतोय मी. पण प्रभुपाद महाराजांनी अमेरिकेला जाऊन, असल्या विचित्र देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांचं हे सगळं सोडवलं. बाकी गोष्टीमध्ये प्रभुपाद म्हणले ठीक आहे इकडं तिकडं होऊ शकते म्हणले, पण खाण्याच्या बाबतीमध्ये प्रभुपादांनी लोकांना सवलत दिली नाही. म्हणून आहार किती महत्त्वपूर्ण आहे साधकाच्या जीवनामध्ये. तुम्हाला जर प्रगती करायची आहे, या मार्गामध्ये पुढं जायचं आहे, तर पहिलं खाण्यावर नियंत्रण पाहिजे, तुमचं कंट्रोल पाहिजे. तुम्ही काय खाता? त्याच्यामध्ये 3 प्रकार, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मग ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा मी खाल्लेला पदार्थ कोणता आहे. तुम्ही जास्त एक साधारण उदाहरण देतो समजेल असं. रजोगुणी पदार्थ असतील ना, तिखट तेलकट खाल्लं आपण जास्त तर लगेच राग येतोय. तर
रजोगुण वाढतो. काही शिळं पाकं खाल्लं, शिळं खायची पण बऱ्याच जणांना आवड असते, तर शिळं खायचं किंवा चमचमीत खाणं. शिळं पण चमचमीत, समजतं का तुम्हाला? त्यामध्ये मग कुरकुरेसुद्धा येतात, पॅकिंगमध्ये आलेले पदार्थ. हे तमोगुणी पदार्थ आहेत ना, जे महिना 2 महिन्यापूर्वी पॅक केलेलं आहे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये. तर हे पदार्थ शरीरामध्ये तमोगुण उत्पन्न करतात, म्हणजे हे तमोगुणी पदार्थ आहेत. आणि जे पदार्थ सत्वगुणी आहेत, सत्वगुणी कशाला म्हणायचं? भाजीपाला, दूध, फळं याला सत्वगुणी म्हणायचं. पण प्रभुपाद म्हणले केवळ सत्वगुणी आहार तुम्ही ग्रहण करू नका, तर तुम्ही कोणता आहार ग्रहण करा? शुद्ध सत्वगुणी आहार ग्रहण करा. शुद्ध सत्वगुण कधी होतो? जेव्हा ही फळं, भाज्या, दूध भगवंतांना दाखवतो प्रसाद भोग म्हणून, आणि त्याचा मग प्रसाद बनतो. असा प्रसाद म्हणजे शुद्ध सत्वगुण झाला, नुसतं सत्वगुणी नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही नुसतं भगवंताला न दाखवता खाल्लं तर शरीर चांगलं राहील, स्वभाव चांगला राहील, असं होईल. परंतु मन काही चांगलं राहायला सांगता येत नाही. फळभाज्या खाऊनसुद्धा मन चांगलं होईल असं काही सांगता येत नाही. प्रसादच खायला पाहिजे आपण. प्रभूंचे साक्षात दर्शन, प्रसाद, तरी भगवंताची विशेष कृपा आहे प्रसाद म्हणजे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये भगवंताला नैवेद्य हा दाखवायलाच पाहिजे आणि तो नैवेद्यच ग्रहण करायला पाहिजे. कितीही समस्या असू द्या घरामध्ये, कितीही स्वभावाचे अनेक लोक असू द्या, पण रोज भगवंताचा प्रसाद खाल्ला किंवा हळूहळू चेतना शुद्ध होते त्या माणसांच्या घरातल्या, आणि मग शुद्ध सत्वगुणामध्ये यायला लागतो. विचार चांगले बनतात सगळ्या लोकांचे, कारण ते सगळे काय खात आहेत? प्रसाद खात आहेत. आलं का लक्षात तुमच्या? मग आता विषय असा आहे हा आहार किती का एवढा महत्त्वपूर्ण आहे? आहाराचं जर नियमन केलं, आता आहार कोणता असावा हा पहिला प्रश्न. आहारामध्ये प्रमाण किती असावं हा दुसरा प्रश्न. आणि कधी घ्यावा हा तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय? आहार कोणता असावा ते मी सांगितलं तुम्हाला. दूध, बोला, फळे, भाजीपाला, चपाती, भाकरी हा आहार ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त काही नको. आणि आहार किती प्रमाणामध्ये असावा? युक्त आहारस्य श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. तर आहारामध्ये प्रमाण 1 वेळा, 2 वेळा की 3 वेळा की 4 वेळा आहार किती असावा? एक ठिकाणी म्हणतात एक प्रभूजी की जर तुम्ही 1 वेळा आहार घेत असाल तर योगी आहात. योगी 1 वेळा आहार घेत असाल तर. तुम्ही 2 वेळा खात असाल दिवसातून तर तुम्ही भोगी आहात, नाही रोगी आहात. रोगी आहात. आणि जर तुम्ही 3 वेळा दिवसातून आहार घेत असाल तर तुम्ही भोगी आहात. तुम्ही फक्त मज्जा मारण्यासाठी खात आहात. 1 वेळा आहार ग्रहण करून सुद्धा मनुष्य जिवंत राहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आम्ही असं ऐकलं की ते दिवसातून एकदाच पोट भरून आहार घेत होते, योगी होते. आणि आपण किती वेळा ग्रहण करता? 2 वेळा तर आपल्याला लागतोच की दिवसातून. तर जेवढं या मशीनला कमीत कमी व्यत्यय द्याल तुम्ही, डिस्टर्ब कराल, तेवढं चांगली मशीन चालणार. जसं की तुम्ही एखादं काम करताय आणि काम करताना मग तुम्हाला कोणीतरी सारखंच असं डिवचायला लागले, मधूनच काहीतरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुम्हाला कोणीतरी. चांगलं चाललं आहे तुमचं काम, चालू आहे, सुरात चालू आहे, स्वयंपाक करताय, मधूनच कोणीतरी हाक मारली, पाहुणे आले, मधूनच कोणीतरी आलं, शेजारचा व्यक्ती काहीतरी भांडण करायला काहीतरी घेऊन आला, व्यत्यय आला की नाही आपल्या स्वयंपाक करण्याच्या कामामध्ये? अगदी याच प्रमाणे ही भगवंतानी यंत्रारूढाणी माया, हे यंत्र आहे एक प्रकारचं. ह्यात यंत्र बसवले, मशीन बसवली आतमध्ये, ग्राइंडिंग मिक्सर आहे, मिक्सर आतमध्ये आहे. ते वरून टाकलं असं की आतमध्ये जातं, आणि आतमध्ये जेव्हा मिक्सिंग होत आहे त्यावेळेला जे आपण खाल्लेलं आहे मधूनच, आता ते मिक्सर सुरू झालं आहे. सकाळी मी 10 वाजता
पोट भरून सगळं मटेरियल टाकलं आहे आतमध्ये, ठीक आहे. चपाती, भाजी, भात, वरण, कढी सगळं काही खाल्लेलं आहे. हां, पण झालं काय, 10 वाजल्यानंतर तुम्ही गेले कुठंतरी दुसऱ्या शेजारच्या घरी आणि ते काय म्हटले, घ्या ना थोडंसं गुलाबजामुन बनवलेले आहेत. तुम्ही काय केलं, 12 वाजता काय केलं, परत एक गुलाबजामुन आतमध्ये टाकलं. आतमध्ये मशीन फिरत होती, त्यात परत एक टाकला आणि मधनंच परत 4 वाजता एका ठिकाणी गेला, तिथं पण म्हणले घ्या ना थोडेसे कांदा पोहे केलेत, घेता का, द्या द्या द्या, बरेच दिवस झाले खाल्ले नाहीत कांदा पोहे, ते पण तुम्ही टाकला आतमध्ये. मशीन चालूच आहे आतमध्ये. मग ती मशीन चालू असताना मशीनमध्ये पुन्हा पुन्हा टाकत राहणे, सारखं टाकत राहायचं मशीनमध्ये. तर त्याच्यामुळं त्या मशीनला एक प्रकारे व्यत्यय येतो आहे, आतमधल्या ह्या ग्राइंडिंग मशीनला थोडा व्यत्यय येतो आहे. मग कधी गॅस पकडतंय मशीनमध्ये, हवा एअर टाईट होते ना, कधी कधी एअर पकडते ना मशीन, तसं होते कधी कधी. बरेच काही समस्या होतात आणि रोग पण निर्माण होतात वेगवेगळे. म्हणून एकदा मशीन सुरू झाली की ती पूर्ण ग्राइंडिंग होईपर्यंत त्यात काय टाकायला नाही पाहिजे. म्हणून आयुर्वेदानुसार एकदा जेवण केल्यानंतर कमीत कमी 6 तासाचा गॅप पाहिजे. किती? 6 तास. मी जर आत्ता जेवण केलं सकाळी 10 वाजता, तर मी किती वाजता जेवण करायला पाहिजे नंतर सांगा? 10 वाजता केल्यानंतर किती वाजता करायला पाहिजे? 5 वाजता. म्हणजे किती तास होतात? 6 तास जर पकडले, 11, 12, 1, 2, 3, 4, म्हणजे 4 वाजले का, मग तुम्ही 4 ते 5च्या दरम्यान भोजन करू शकता. म्हणजे 6 तास तरी गॅप पाहिजे. मध्येच कुठंतरी शेंगदाणे टाक, फुटाणे टाक, कुठंतरी काहीतरी टाक, सारखं त्या डब्यात हात घाल, असं नाही करायला पाहिजे. युक्त आहार म्हणजे आयुर्वेदाची चर्चा जी झालेली आहे, मी वर्णन करतोय की रोगराई कधी उत्पन्न होते शरीरामध्ये? अवेळी खाल्ल्यामुळे. जसं तुम्ही रात्री उशिरा खाल्लं, उशिरा झोपला की पित्त वाढतं की नाही? वाढतं की नाही पित्त? मग त्या पद्धतीनंच आहे की जेव्हा तुम्ही खाण्यावर नियंत्रण नसेल तर तुम्हाला स्वतःला जाणवतं की नाही? रात्री उशिरा खाल्ल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवतंय का, मला तुम्ही सांगा? जाणवतंय की नाही? किरमट ढेकरा येणे सकाळी उठल्यानंतर, अपचन, म्हणजे उशिरा खाणे, उशिरा झोपणे, याच्यामुळं लगेच व्यक्तीला जाणवतं की अरे पित्त वाढलेलं आहे माझं. पित्त म्हणजे ते आम्ल असतं. पित्त म्हणजे हे तमोगुण आहे. म्हणून जेव्हा खाण्यावर व्यक्तीचं नियंत्रण येतं, योग्य प्रमाणामध्ये खातो. मी सांगितलं की आपला विषय चालू आहे खाण्याचं प्रमाण किती असावं. किती असावं? सकाळचं भोजन राजासारखं. काय म्हटलंय? राजासारखं म्हणजे ताट भरून. हे ब्रेकफास्ट वगैरे हे आपली संस्कृती नाही आहे. ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता हे आपली संस्कृती नाही आहे. कारण सकाळी उठल्यानंतर चहा पिणं ही पण आपली संस्कृती नाही आहे. चहा तर आपण पितच नव्हतो. 150 वर्षापूर्वी ब्रिटिश आले, त्यांनी सवय लावली आपल्याला चहा प्यायची. त्यांनी सुद्धा चांगली सवय लावली होती, कोरा चहा प्यायची सवय लावली होती. तोही शरीरासाठी चांगला आहे. पण आम्ही हुशारी केली भारतीयांनी, त्यामध्ये दूध मिसळलं, त्याचं विष तयार केलं आणि ते आम्ही प्यायला लागलो. तर सकाळी उठल्यानंतर दूध प्यावं, काढा प्यावा. तर हे झालं का सकाळचं? आणि त्यानंतर साधारणपणे दुपारी 12च्या अगोदर तुम्ही राजभोग घ्यावा. राजभोग म्हणजे सकाळी सकाळी मशीन सगळी आपली पूर्ण सर्व्हिसिंग झालेली असते रात्रभर. पूर्ण पहिल्यांदा उठल्यानंतर विशेष करून तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी पिलं पाहिजे. तांब्याचं भांडं माहिती आहे तुम्हाला? तर त्याचा गुण आहे चांगला. तर कधी प्यायला पाहिजे पाणी? पाणी कधी प्यायला पाहिजे हा सुद्धा नियम आहे. बरेच लोक दात घासल्यानंतर पाणी पितात. दात घासण्यापूर्वी पाणी प्यायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, का पाणी प्यायला पाहिजे दात घासण्यापूर्वी? उठल्याबरोबर कमीत कमी, आयुर्वेद तर छान सांगते कमीत कमी 1 लिटर प्या, 1.5 लिटर प्या. पण जात नाही, सवय नसते ना. ती सवय होऊ शकते तुम्हाला. कधी? समजा तुम्हाला पाणी प्यायची सवय नाही, तुम्ही आज 1 ग्लास प्या, पुढच्या आठवड्यात 2 ग्लास प्या, हळूहळू वाढवा. पण कमीत कमी एक मोठा ग्लास भरून पाणी हे प्यायलाच पाहिजे उठल्यानंतर. आणि तांब्याच्या पात्रामधलं असेल तर अजून चांगलं आहे. हे जे पाणी आहे
हे पाणी काय करतं? काल दिवसभर किंवा काल रात्री जे तुम्ही आहार घेतलेला आहे, तो आहार सगळं आता ती मशीन फिरलेली आहे रात्रभर. त्याचा सगळा चोथा तयार झालेला आहे आता. आणि पोट सगळं आता आहे, खाली आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यायचं आहे. 1 ग्लास, 2 ग्लास, जेवढं काही जाईल तेवढं पाणी प्यायचं आहे तुम्हाला. ते पण कधी? दात न घासता. का? तर रात्रभर तोंडामध्ये जी लाळ जमा झालेली असते, ही लाळ आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे. कारण लाळ ही आपलं अन्न पचन करण्यासाठी चांगली असते. मग डायरेक्ट जर उठल्या उठल्या जर ब्रश केला तरी तोंडातली लाळ काय होईल? बाहेर निघून जाईल आणि त्यामुळं अपचन होईल तुम्हाला. आलं का लक्षात? ते बरेच लोक उठल्या उठल्या ब्रश करतात, मग पाणी पितात, मग चहा दूध पितात. तर असं नाही चालणार. तुम्हाला काय करावं लागेल? उठलं की पहिले पाणी पिलं पाहिजे. आणि पाणी पिल्यानंतर काय होतं? हे जे सगळं मोकळं झालं का पोट, हे सगळं धुवून निघतं, सगळं खळखळ खळखळ धुवून निघतं सकाळ सकाळी. आणि त्यामुळे पोट पण साफ होतं आणि चांगलं प्रेशर पण येतं. तर अशा प्रकारे पहिले पाणी प्यायला पाहिजे. नंतर तुम्ही दंतमंजन करू शकता. दंतमंजन तर तुम्हाला माहितीच आहे, याच्यामध्ये सुद्धा कोलगेट वगैरे काय चालत नाही. तर तुम्हाला जर भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही आयुर्वेदिक दंतमंजन वापरलं पाहिजे, जे गाईच्या शेणापासून बनवलं जातं. काही आयुर्वेदिक जडीबुटीपासून बनवलं जातं. तसं दंतमंजन घासलं पाहिजे. आता हे सुद्धा आता आलेच म्हणून सांगतो, याच्यासाठी ब्रश चालत नाही. हे जे आहे, पूर्वीचे लोक लिंबाच्या काडीनं घासायचे. आज पण बरेच लोक घासतात. आता तर ऑनलाईन मिळायला लागले काड्या लिंबाची. तर बऱ्याच जण वाटलं की हा ब्रश वापरला नाही तर कसं दात घासणार आम्ही? दंत मंजन म्हणलेलं आहे. मंजन म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का? तर हे जे बोट आहे, हे बोट नाही लावायचं. दात घासताना सुद्धा हे बोट चालत नाही. हे मधलं बोट पाहिजे. तर इकडं असं हे जे हिरड्या असतात ना आपल्यावरच्या दाताच्या, याच्यावरती ते फिरवलं पाहिजे, जे मंजन आहे ते. मग त्या हिरड्यांना बळकटी मिळते. लवंगाचं तेलाने कधी कधी असं घासलं पाहिजे, म्हणजे हे दात बळकट राहतात. तर ते कोलगेट घ्यायचं, दातावर लावायचं, असं असं फेस होतं थोडासा, आणि मग झालं ते. तर याच्यामुळे दातांची निगा नाही राखली जाणार. मंजन म्हणजे असं लावायचं असतं हिरडीला. असं लावायचं असतं, हिरड्या घासायच्या असतात. ॲटोमॅटिक दातही घासले जातात. मग त्यानंतर तुम्हाला वाटलं थोडासा ब्रश असा फिरवू शकता इकडून तिकडून स्वच्छतेसाठी. बरेच लोक आता ते काय टंग क्लीनर वापरत आहेत. काय म्हणायचं त्याला आता मराठीमध्ये? जीभ स्वच्छ करण्यासाठी अशी एक तार मिळते बघा, स्टीलची तार मिळते. ते लोकांनी काढलेलं आहे. तेही चुकीचं आहे. टंग क्लीनर काय करायचं? सकाळी उठलं एक तर पहिले दात घासणार पाणी प्यायच्या अगोदर, आणि नंतर ते सगळं ते जीभ घासणार पहिल्यांदा. मग जिभेवरती काही टिश्यू, जे पेशी असतात, पेशी, तर त्या मेल्या जातात पेशी. तर आयुर्वेदानुसार काय आहे, तुम्ही जो अंगठा आहे तो अंगठ्याने काय करा, घशापर्यंत न्या तो अंगठा. आणि आपण मराठीमध्ये काय खाकरा म्हणतो ना आपण, तर खरखरून हे केलं पाहिजे. आणि किती अंगठा न्यायचा ह्याचं सुद्धा प्रमाण आहे. आतमध्ये किती न्यायचा अंगठा, जोपर्यंत तुमच्या डोळ्यातनं पाणी येत नाही आणि ठसका लागत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही टंग क्लिनरनी करता तेव्हा ठसका लागत नाही, डोळ्यातनं पाणी येत नाही. म्हणजे जेव्हा अंगठा असा तुम्ही आतमध्ये नेता तेव्हा डोळ्यातनं पाणी आलं पाहिजे आणि नाकातनं शिंक आली पाहिजे. म्हणजे ही पण घाण बाहेर पडली की नाही एका वेळेला, जेव्हा तुम्ही आतमध्ये असं केलं त्यावेळेला. हे शास्त्र आहे. पण ते लोकांनी काय केलं, ते नवीन टंग क्लिनर आणलं आहे. ते सगळं ते काय करतो, ते जिभेच्या ज्या पेशी आहेत त्या मारून टाकतो. चवीच्या ज्या पेशी आहेत ते नाही वापरायला पाहिजे. तर अशा प्रकारे आहारामध्ये दिवसाची सुरुवात, आणि दिवसाची सुरुवात विष पिऊन कशी करणार? चहा म्हणजे विष आहे. कारण दुधाबरोबर मिसळलं जातं ते चहा, कोरा चहा म्हणजे विष तयार होतो. कोरा चहा चांगला, पण दूध मिसळलं की मग तुम्ही काय करा, कोरा चहा वेगळा प्या आणि दूध वेगळं प्या, असं काहीतरी करा. दोन्ही मिक्स करू नका. तर दूध घेतलेलं कधीही चांगलं, तेही देशी भारतीय वेदलक्षणा गाईचं दूध प्यायला पाहिजे आपण. आणि कधी काय प्यायला पाहिजे, आहारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असावा, ही चर्चा आपली चालू आहे.
मग जेव्हा सकाळी उठतो, नाश्ता ही आमची संस्कृती नाही आहे. तर तुम्ही बघा ते पोहे, उपमा, इडली, सांबर सकाळी 7-8 वाजता हे शरीरामध्ये ते जळजळ करते ना सगळं. तुम्ही सकाळ-सकाळी स्प्राउट्स, मोड आलेली धान्य, भिजवलेली धान्य हे सकाळ-सकाळी ग्रहण करायला पाहिजे. जे सात्विक फूड आहे. लगेच जाणवतं की नाही तुम्हाला त्यात मिरची नाही, काही नाही, काही नाही. जे मोड आलेली धान्य सकाळी खायला पाहिजेत. दूध प्यायला पाहिजे आणि मग त्यानंतर दुपारची 12पर्यंत तुम्ही तग धरू शकता आणि मग त्यामध्ये तुम्ही राजाचं भोजन घेऊ शकता. राजभोग. राजभोगमध्ये काय असावं? ताटामध्ये काय काय असावं? काही चावण्याचे पदार्थ असावे. चावण्याचे पदार्थ म्हणजे भाजी, भाकरी. त्यानंतर काही चाटण्याचे पदार्थ असावे. ज्यामध्ये मग काय मुरांबा असू शकतो, काही लोणचं असू शकतं किंवा काय असं थोड्याशा प्रमाणामध्ये. चावणे, चाटणे आणि पिण्याचे काही पदार्थ असावे. फक्त नुसतं कोरडं जेवण असू नये. नुसती भाजी, सुकी भाजी आणि भाकरी ते पचेल, पण जर संतुलित आणि योग्य आहार घ्यायचा असेल तर थोडंसं त्यामध्ये काहीतरी पातळ पदार्थ असावा. मग त्यामध्ये वरण असावं डाळीचं आणि काही सूप दुसरं काय असू शकतं लिक्विडमध्ये काहीतरी असू शकते अजून वेगवेगळे पदार्थ. पातळ भाजी असावी. तर हे सगळं दुपारच्या जेवणामध्ये असावं आणि मग त्यामध्ये सगळेच पदार्थ आले तर पापड किती प्रमाणामध्ये खावा हे सुद्धा शास्त्र आहे. त्याच्यामध्ये कोणता पदार्थ जास्त असतो पापडामध्ये? तो खार घातलेला असतो, पापड खार. त्यामुळे पापड जरी चांगला लागत असला तर जास्त खायचा नसतो. त्यामुळे अपचन होऊ शकतं. तर तो प्रमाणातच खायचा असतो पापड. अलग लक्षात. तर कोणता पदार्थ किती? मग त्यामध्ये काही थोडी चटणी असावी, थोडंसं लिंबू असावं त्याच्यामध्ये ताटामध्ये, दही असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय देशी गाईचं तुपाचा एक तरी चमचा त्या जेवणामध्ये असावा. त्याशिवाय जेवण अधुरं आहे. 2 गोष्टीशिवाय जेवण अधुरं आहे. पहिलं घृत, तूप. तुपाला घृत म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. हे तूप म्हणजे हे शरीराची सगळ्या उणिवा भरून काढतं. म्हणून तूप हे फक्त कधीतरी पोळीवर घ्यावं पुरणाच्या किंवा शिऱ्यामध्ये घालावं असं नाही. तूप हे फोडणीमध्ये नाही टाकायला पाहिजे कधीच. फोडणी टाकलं की झालं की ते निघून गेलं सगळं ते. त्यापेक्षा बेटर आहे, चांगलं आहे की तुम्ही काय करा, वरणामध्ये भातावरती वरनं एक कच्चं ते तूप टाकून 1 चमचा तरी तूप दररोज पोटामध्ये गेलं पाहिजे. बरेच आहार असा घेतल्याने बरेच रोग कमी होणार आहेत आपले. आणि त्यानंतर जेवण करत असताना किंवा केल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे पाहिजे ते म्हणजे अमृत. म्हणा अमृत कुठनं आणायचं? आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत म्हटलेलं आहे. ताक पिता का आपण? वेदिका ताक पिता का? ताक ताक हे थंडी असो किंवा उन्हाळा असो, ताक हे जेवणामध्ये पाहिजेच. मग जेवण झाल्यानंतर प्या, जेवताना प्या, कारण त्याला अमृत म्हणलेलं आहे. ताक पिल्यामुळे कधीही अपचन होत नाही आणि ताक पिल्याने माणूस नेहमी फ्रेश राहतो आणि बरेच रोगाची कमी होतात. म्हणून ताकाला अमृत समजलेलं आहे शास्त्रामध्ये. ताक हे पिलंच पाहिजे. 2 गोष्टी. पहिला तूप, दुसरं ताक. हे रोज पाहिजे जेवणामध्ये, रोज पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आपला राजभोग तयार करू शकतो दुपारचा. दुपारच्या जेवणामध्ये पोट भरूनच पाहिजे ते. ढेकर येईपर्यंत. ढेकर आल्यानंतर जेवायचं थांबवलं पाहिजे, कारण तो पण एक आवाज आहे. थांबा, टाकी भरलेली आहे, अजून आवाज येतो. मग काय थांबायचं. म्हणजे ढेकर येऊन गेले तर खायचं नाही. तर अशा प्रकारे खाल्ल्यानंतर सहसा भूक लागत नाही. मग तो काय करतो?
संध्याकाळी मग तुम्ही थोडासा लाईटली हलका आहार घेऊ शकता. पण संध्याकाळी जेवतानाचा पण नियम आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर जेवलं नाही पाहिजे, असाही नियम आहे शास्त्रामध्ये. मग त्याचीही कारणं सांगितलेली आहेत, का नाही जेवायचं संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर. आता ते फार मोठं विस्तृत चर्चा होईल. थोडक्यात घेतो मी, की संध्याकाळी तमोगुणाचा प्रभाव वाढलेला असतो. संध्याकाळी तमोगुण वाढतो वातावरणामध्ये, त्यामुळं संध्याकाळी जेवण नाही केलं पाहिजे, कुठलीच कृती नाही केली पाहिजे भजन सोडून. कारण झोपण्याची वेळ 9च्या अगोदर असली पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. मग आता 9पर्यंत जर साधकाला झोपायचं आहे, तर मग जेवणा आधी 2 तास तरी जेवलं पाहिजे. मग किती वाजता जेवलं पाहिजे? 7च्या आधी जेवलं पाहिजे. मग ते जेवण करतोय ना आपण 7च्या आधी, तर त्यामुळे आपल्याला लवकर झोपण्यासाठी लवकर जेवावं लागतं. जर 9ला 10ला जेवण केलं आपण, तर मग झोपणार कधी? 11-12ला असं होईल ना. म्हणून लवकर जेवायला सांगितलं. आणि सूर्य मावळल्यानंतर जेवणं हे राक्षसी लक्षण सांगितलेलं आहे. कारण राक्षस आणि भूत हे संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडतात, माहिती आहे तुम्हाला. तर मग त्यामुळे काय असते, ते तमोगुणी असतात. राक्षस भूत हे सगळे तमोगुणी लोक आहेत, आणि हे तमोगुणी लोकच रात्रीच्या पार्ट्या करतात. मग आजकाल जी संस्कृती आहे आपली तिकडं चाललेली आहे थोडीशी. धाब्यावर जाणं, रात्री 10 नंतर 11 नंतर 12ला खाणं, टांगड्या तोडणं, हे शुद्ध राक्षसी लक्षणं आहे 100%. कारण राक्षस लोकच रात्री खातात. मग आपण थोडंसं अलीकडे कलियुग आहे आणि लगेच काही गोष्टी प्रॅक्टिकल नाहीत, नोकरी धंदा व्यवसाय लोकांचा आहे, ठीक आहे. आपण 9ला जेवू शकता, 8ला जेवू शकता, एवढं तरी करू शकतो ना आपण. पण रात्री 10 नंतर जेवणं म्हणजे हे अति होते हो थोडंसं. मग त्यांना आम्ही राक्षस म्हणल्याशिवाय थांबू वाटत नाही मला. कारण 10च्या नंतर जेवायचं म्हणजे मग तेही बाहेर जाऊन जेवायचं धाब्यावरती, हे तर मग 100% राक्षसी लक्षण आहे. आणि असा व्यक्ती भजन करू शकत नाही, असा व्यक्ती जीवनामध्ये आनंदी कधीच होऊ शकत नाही. कारण भगवंतानी घालून दिलेल्या नियमाचं पालन केल्यानेच मनुष्याच्या जीवनामध्ये सुख येतं, समाधान येतं. पण तुम्ही मनानुसार जर कधीही जेवत असाल, तर ते सुद्धा तुमच्या दुःखाचं कारण आहे. योगो भवती दुःख, हा आजचा श्लोक आहे. लक्षात आलं का तुमच्या? आहार किती महत्त्वाचा आहे. या आहारामध्ये मग संध्याकाळचा आहार कमी प्रमाणात असावा, हलका असावा. आणि काय, मग संध्याकाळी दूधसुद्धा घेण्याचा विधान आहे. पण कधी? झोपण्याच्या अगोदर किती? कमीत कमी 1.5 ते 2 तास दूध घेतलं पाहिजे. सकाळी पण दूध घेऊ शकता, संध्याकाळी पण दूध घेऊ शकता. म्हणजे दिवसामध्ये पोटामध्ये दूध, तूप आणि ताक हे गेलंच पाहिजे. हे गेलंच पाहिजे. हे कशासाठी चाललंय सगळं? भजन सुधारण्यासाठी सांगतोय मी काही इथं आयुर्वेदावर प्रवचन द्यायला नाही बसलेलं आहे. याच्यामुळे तुमचं शरीर तर सुधारणारच आहे, पण भजन सुद्धा सुधारणार आहे. कारण जैसा खाये अन्न वैसा होगा मन. तर मनाची अवस्था खाण्यावरती अवलंबून आहे. म्हणून आहारामध्ये सात्विकता पाहिजे. मग आहारामध्ये म्हणून जे सत्वगुणी आहे का लगेच चेक करायचं. बरेच लोक प्रश्न घेऊन येतात, प्रभूजी मग पान खाल्लं चालतंय का, सुपारी खाली चालते का, हे चालते का, ते चालते का? तुम्हीच ठरवा ना, विचारायची काय आवश्यकता आहे. भजनासाठी अनुकूल आहे का तुमचं पान? नाही, खाऊ नका. मग त्यात सुपारी आली का आत आली, काय आवश्यकता नाही या गोष्टींची. भजनासाठी ते अनुकूल नाही. म्हणून ज्या पद्धतीचं आपण खातो तसं आपलं मन विचार बनत राहतात, आपले विचार पण तसेच बनतात. म्हणून एकदा खातो तो योगी, 2दा खातो तो रोगी, 3दा खातो तो भोगी, आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळा खातो तो राक्षस. असं आपण म्हणूया आता. 4 वेळा खातो, 5 वेळा, सारखा चरत राहतो दिवसभर, म्हशीसारखा चरत राहतो दिवसभर. त्याला काय म्हणायचं? बरेच लोक असे आहेत. मग त्यामुळे आहार नियमन करणं हे एका साधकाला फार महत्त्वाचं आहे. पण मी म्हणेल प्रसाद नियमन. काय प्रसाद? आहार वेगळं आणि प्रसाद वेगळं बरं का.
अन्न वेगळं आणि प्रसाद वेगळं. मग प्रसाद किती घ्यायला पाहिजे? प्रसाद घेऊ शकता तुम्ही, भरपूर प्रसाद घ्या, पण तरीसुद्धा इतका घेऊ नका की खाल्ल्यानंतर जप करायचा आहे, तुमच्या माळा राहिल्यात बाकी अजून, लगेच तुम्हाला सुस्ती आली. काल पुरणपोळी खाल्ली मी परवा दिवशी, आणि मला वाचन करायचं होतं रामायणाचं, आणि मी बघितलं की पुरणपोळी आवडते मला पुरणपोळी, तर मी 2-3 खाल्ले. तर मी ठरवलं होतं वाचायचं, पण वाचलंच नाही. 2 तास मी जसं खुर्चीवरच झोपलो, इतकी, कारण तूप आणि दूध आणि सगळं ते तंद्री आली मला सगळं. हां, तर प्रसाद घ्या, प्रसाद घेण्याबद्दल काही नाही, पण एवढाही घेऊ नका की मग तुम्ही तंद्री येईल तुम्हाला. हां, तर प्रसादामध्ये सुद्धा लिमिट. हां, तर आपण अपमान नाही करत प्रसादाचा, पण प्रसादामध्ये सुद्धा थोडंसं आपण गांभीर्य राखलं पाहिजे की जेवढं आपल्या पोटाला आवश्यक आहे, हां, तेवढं आपण घेतलं पाहिजे. आणि आयुर्वेद सांगतंय की किती जेवण करायला पाहिजे. 50-100% जर तुमच्या पोटामध्ये जागा असेल, त्यातली 50% जेवण केलं पाहिजे. अर्धं पोट हे रिकामं ठेवलं पाहिजे. जागा पाहिजे की फिरायला, ती घुसळायला. जाम झालं म्हणजे ते ओव्हरफ्लो होणार, सगळं बाहेर पडणार, गॅस फुस. हं, अर्धच खाल्लं पाहिजे. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध खायला पाहिजे. त्यानंतर 25% पाणी पिलं पाहिजे. 25% पाणी पिलं पाहिजे, आणि उरलेलं जे 25% ते मोकळं सोडलं पाहिजे. हवा, थोडी हवा, नाहीतर ते पण भरलं तर मग खालनं हवा सुटते परत. अलग लक्षात. म्हणून 50% अन्न, 25% पाणी आणि 25% रिकामं. हे लक्षात आलं पाहिजे. येतं ते लक्षात येतं. थोडंसं जागा ठेवूनच राहायचं, जेवण करायचं. मग कधी कधी चांगला पदार्थ दिसला ताव मारू शकता, असं काही नाही. काय त्याला छोटी जास्तही मन मारण्यात काय अर्थ नाही. कधी कधी ठीक आहे, चालून जाईल, पण त्याचा परिणामही थोडासा भोगावा लागेल, असं काही नाही. पण जर तुम्हाला पक्का साधक बनायचं आहे तर तुम्ही हे काम केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे झालं प्रमाण, किती टक्के खायला पाहिजे, आणि खाल्ल्यानंतर काय करायला पाहिजे, हां, हे पण आहे. जेव्हा जेवण होतं त्यावेळेला शतपावली करायला सांगितलेलं आहे. शतपावली करायला सांगितलेलं आहे. जास्त पावली केली तर 1000 पावली का म्हणलं नाही हो? जास्त चालायला नाही पाहिजे जेवण केल्यानंतर, म्हणून नुसतं थोडंसं फिरलं पाहिजे. शतपावली म्हणजे इथून तिथंपर्यंत जाईपर्यंत 100 पावलं होतात. जास्त नाही फिरलं पाहिजे. आणि जेवल्यानंतर झोपण्याचं सुद्धा विधान आहे. कसं? डाव्या खुशीवरती आपला हात डोक्याखाली घेऊन थोडंसं निद्रा घेतली पाहिजे. त्याला वामकुक्ष असं म्हणलेलं आहे. नॅप, पॉवर नॅप इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात, पॉवर नॅप. पॉवर नॅप म्हणजे असं झोपून एक 10 मिनटं ते 15 मिनटंच पडायचं असं, जास्त नाही. त्यापेक्षा जास्त झोपला तर तमोगुणामध्ये जातो. आणि जर 10-15 मिनटं डाव्या खुशीवर असंच झोपला, थोडेसे डोळे अर्धवट उघडे ठेवून, तर त्यातून उठल्यानंतर शक्ती मिळते. त्याला म्हणतात पॉवर मिळणे, म्हणून त्याचं नाव आहे पॉवर नॅप. जास्त पुढं गेलं आणि पाक झोपला की मग ते झालं पॉवर गॉन. ते पॉवर जाण्याची निद्रा झाली ती. अलग लक्षात. म्हणून जेवल्यानंतर थोडंसं एक अंगावर पडलं पाहिजे, एक 10 मिनटं, जास्त नाही. असं सुद्धा करू शकता तुम्ही. अलग लक्षात. आणि जेवताना पाणी प्यायला पाहिजे की नाही, बरेच जण विचारतात. तर आता जास्त मलाही एवढं काही डिटेलमध्ये, कारण याच्यामध्ये मतांतर भरपूर आहेत, त्यामुळे मी काही या विषयाला हात घालत नाही. तरीसुद्धा मला असं वाटतं आणि मी असं फॉलो करतो की जेवताना पाणी अवश्य असावं. पण बरेच लोक, मी हा स्वतः प्रयोग केलेला आहे त्यामुळे मी सांगू शकतो की जेवताना जेवण्याच्या अगोदर 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास पाणी प्यायला पाहिजे. कमीत कमी 1 कप किंवा एक अर्धा ग्लास तरी पाणी प्यायला पाहिजे. मग जेवण्याच्या अगोदर 1 तांब्या पाणी प्यायलं तर जेवण जाईल का हो? नाही जाणार. म्हणून जेवण्याच्या अगोदर एक अर्धा तास तुम्ही पाणी प्यायला पाहिजे, अर्धा ग्लास. माझ्या नियमानुसार मी असं करतो. आणि
त्यानंतर जेवण करत असताना लगेच पाणी प्यायला नाही पाहिजे. जेवण निम्मं आलेलं आहे तेव्हा थोडासा एक घोट पाणी पिऊ शकतो. जेवण संपल्यानंतर गटा 2 तांबे पाणी पिलेलं आहे. बऱ्याच लोकांना सवय आहे. याच्यामुळे अनेक रोग उत्पन्न होतात शरीरामध्ये. हे जे आज वाढले शुगर, BP, थायरॉइड, हे जे सगळे रोग कॉमन झाले सर्वांमध्ये, ही ह्याचाच प्रॉब्लेम आहे, ह्याचाच परिणाम आहे गटा पाणी पिल्याचा. जेवल्यानंतर पाणी नाही प्यायला पाहिजे. काय होतं जेवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर जेवण केल्यानंतर आतमध्ये भट्टी तापलेली आहे. चुलीचं उदाहरण देतो मी तुम्हाला. चुलीमध्ये लाकडं घातले, चांगला जाळ असा भडकलेला आहे. चांगला आता भट्टी सुरुवातीला थोडं कमी होते, नंतर चांगला जाळ ढणा जाळ लागलेला आहे. आता चांगली चूल पेटलेली आहे आणि मधनंच काय केलं तुम्ही पाणी मारलास, मग काय होणार, ते धुपणार आणि काय होणार, धूर निर्माण होणार. बरोबर आहे का? मग तसंच आहे, जेव्हा तुम्ही आत चांगली भट्टी पेटली, चपाती, भाजी, भात, वरण सगळं टाळलंय आतमध्ये आणि मधनंच काय केलंय, गट एक तांब्या पाणी पिलंय. आत ते चांगलं आता ग्राइंड व्हायला लागलंय. आतमध्ये मशीन भट्टी तापलेली आहे. त्याला म्हणतात जठराग्नी. काय म्हणतात? त्याचं नावच आहे. तो अग्नी पेटलेला आहे आता. म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भूक लागली, कावळे ओरडायला लागले पोटामध्ये, माझा अग्नी पेटलाय असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे अग्नी खरंच पेटलेला असतो आतमध्ये, जठराग्नी. मग त्याला काय, भाजी चपाती टाकलं की त्यातमध्ये ते बरोबर ते मिक्स करतंय. पण वरनं तुम्ही 1 तांब्या 2 तांब्या पाणी ओतलं तर ते धुपतंय आतमध्ये. आणि धुपल्यानंतर काय होतंय, गॅस तयार होतो. समजलं का? मग कधी ढेकरा येणे, खालनं गॅस पास करणे, हे असले प्रकार सुरू होतात आणि पचन व्यवस्थित होत नाही. आणि पचन व्यवस्थित न झाल्यामुळं रोगराई निर्माण होते शरीरामध्ये. वेगवेगळे रोग निर्माण होतात. शरीराचं बॅलन्स बिघडत, युक्त नाही होत आहे. म्हणजे म्हणून पाणी जेवल्यानंतर ढसा पाणी नाही प्यायला पाहिजे. कमीत कमी 1 तासाने पाणी प्यायला पाहिजे. ज्यांना सवय आहे ही त्यांनी बदला. थोडा त्रास होईल सुरुवातीला, पाणी पिऊ वाटेल, पण कंट्रोल करा. एक 10-12 दिवस केलं की सवय लागते. आणि हा प्रयोग मी करून पाहिला एका व्यक्तीवरती, ज्याला जेवल्यावर गटा 1-2 तांबे पाणी प्यायची सवय होती. त्याच्यावर मी हा प्रयोग करून पाहिला. तर त्या व्यक्तीचे बरेच समस्या, शारीरिक समस्या कमी झाल्या, हे मी पाहिलेलं आहे. तर पाणी हे नंतर पिलं पाहिजे. जेव्हा ते आतमध्ये ती भट्टी सगळी तापली, ते सगळं मिक्स झालं, मग नंतर पाणी सोडायचं. मग ते पूर्णच शांत होतं. समजलं का तुम्हाला? चूल विझवायची तर काय करायचं, भरपूर पाणी मारा, नंतर काही प्रॉब्लेम नाही. पण अर्धवट थोडंसं मारून सोडायचं, मग ते धुपतंय आणि मग असं होतं. तर असं माझं म्हणणं आहे. आणि आयुर्वेदामध्ये पण असं काही म्हणणं आहे असं म्हणतात. ठीक आहे. तर पाण्याचा विषय झाला. आणि दुपारच्या वेळी तुम्ही मग जे ताक आहे, हे ताक तुम्ही इतकं प्रभावशाली आहे की ताक तुम्ही कधीही पिऊ शकता, त्याला नियम नाही. सकाळी उठल्यावर प्या, जेवणाबरोबर प्या, दुपारी प्या, तर संध्याकाळच्या जेवणाबरोबर पण ताक घेऊ शकता. पण लेट जास्त रात्री ताक नाही घ्यायला पाहिजे. दही आणि ताक हे रात्री नाही घ्यायला पाहिजे. दिवसभर तुम्ही ताक कधी घेऊ शकता. तर हे अमृत आहे आयुर्वेदामध्ये म्हणले ताक. आणि उशिरा जेवल्यामुळे काय होतं, अजून एक प्रश्न. तर संध्याकाळी 6 नंतर जेवल्यानंतर, समजा तुम्ही 9 वाजता जेवला, तर मग पचनक्रिया तिथून पुढं सुरू होणार. मग कमीत कमी 6 तास, 10, 11, 12, 1, 2, 6-7 तास ते सुरुवात होते. मग ते पहाटे 5ला पोट साफ व्हायला पाहिजे, या हिशोबाने रात्री खाल्लं पाहिजे. मग पहाटे जर पोट साफ होत नाही आहे, मग तुम्हाला प्रेशर येते सकाळी 8 वाजता, 7 वाजता. काय लोक तर धारा काढतेत, शेणघाण काढतेत, सगळं काढतेत, मिसरी लावतेत, तंबाखू दाढाखाली धरून ठेवतेत, तरी त्यांना प्रेशर येत नाही. मग सकाळी 7ला 8ला सगळी कामं झाल्यानंतर मग त्यांनी जाते टॉयलेटला. का तर म्हणते आम्हाला येतच नाही. म्हणजे तुम्ही रात्री उशिरा जेवलेला आहे.
तुम्ही जर ही सवय लावली तर पहाटे 5ला जर पोट साफ झालं तर त्या विष्ठेबरोबर शरीरामध्ये जे विष तयार झालेलं असतं ते विष बाहेर पडतं. त्याचं टायमिंग आहे पहाटे 5. आणि जर तुम्ही 7, 8, 9 असं जर झालं तर ते शरीरात तयार झालेलं जे विष आहे ते बाहेर पडत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, शरीरात साचल्यामुळे पुन्हा रोगराई निर्माण व्हायला सुरू होतं शरीरामध्ये. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून आपण लवकर जेवतो जेणेकरून लवकर पोट साफ होईल. आलं का लक्षात? पोट साफ होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर प्रेशर यायला पाहिजे. तर अशा प्रकारे लवकर जेवण्याचा नियम आहे. आणि अजूनही कारणं आहेत, पण वेळ संपला माझा. तर का तुम्ही लवकर जेवलं पाहिजे? काही वैदिक कारणं सुद्धा आहे त्याच्या पाठीमागे. रात्र ही खरं माणसासाठी नाहीच आहे. ते फक्त आपलं कसं तरी झोपून टाकायचं पटकन. रात्री कोणतंच कार्य नाही केलं पाहिजे. रात्र म्हणजे तमोगुण, सकाळ म्हणजे सत्वगुण, दुपार म्हणजे रजोगुण. मग रात्री काहीच करायचं नाही. रात्री झोपायचं फक्त, आणि ते पण पहाटे लवकर उठायचं, असं शास्त्राचं म्हणणं आहे. मग जे लोक आजकाल मोबाईलमध्ये पिक्चर बघत काय काय ते सगळं पहाटे 1, 2, 3 वाजेपर्यंत जर तुम्ही जागरण करत असाल तर मग हे फार भयानक आहे. नॉर्मली आता आम्ही सुद्धा प्रोग्राममुळे कधी कधी उशिरा होतो आम्हाला, किंवा कधी कधी वाचन करायचं असतं, रात्रभर वाचन करत बसतोय. पण पाहतोय आम्ही की बरेच लोक रात्रभर जागे असतात. नॉर्मली आता झोपण्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो 12चा आहे, बरोबर आहे का? नॉर्मल आपल्यामध्ये पण काही जण आहेत, असं काही नाही. 12 वाजता झोपतात बरेच, कारण सगळं कामावर उकून परत ते मोबाईल बघायला तासभर लागतोच की. सगळं मोबाईलमध्ये एखादं काही चांगलं दिसतं तर ते बघत राहते माणूस. असं झोपून बघत बघत रात्री 12-1 वाजता झोपायला. तर हे शरीरासाठी फार घातक आहे आणि साधकासाठी फार घातक आहे. कारण तुम्हाला ब्रह्ममुहूर्त गाठायचा आहे, सकाळचा मुहूर्त गाठायचा आहे, सूर्य उगवण्याच्या आधी उठायचं आहे. मग त्यामुळे बघा या आहारावर किती अवलंबून आहे. तुम्ही म्हणणार किती एक प्रवचन झालं त्याच्यावरती की कसं खाल्लं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. एक सांगितलं मी की काय खायला पाहिजे ते तर सर्वांना माहिती आहे. प्रसादच खायला पाहिजे. मांसाहार तर अजिबात नाही करायला पाहिजे. तो मानवांचा आहार नाही, तो पशूंचा आहार आहे. आणि जो आहार आहे याच्यामध्ये दूध, फळं, भाज्या हे नक्की पाहिजे. आणि किती प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे याचं पूर्ण वर्णन आता झालेलं आहे. किती प्रमाणात घ्यायला पाहिजे, त्यामुळे सारखं खायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, आता ओघाणे आल्या काय सांगितलं तिसरं मी, कधी खायला पाहिजे ते पण मी क्लिअर केलं आता. आणि माझा एक प्रयोग आहे जे प्रॅक्टिकल मी आता तुम्हाला सांगतो की गेल्या एक 2 ते 3 वर्ष होऊन गेले आता. पहिलं तेल बंद करा. रिफाईंड तेल ज्याला म्हणतात ना, ते रिफाईंड तेल डब्यात येतं, तर हे विष आहे, विष. आणि कारण जसं आता हे शेंगदाणा असतो, तुम्ही कधी घाण्यावर गेलाय का? घाण्यावर, त्या घाण्यामध्ये जे शेंगदाणा असं ते हे केला की त्यातनं तेल निघतं, ते कच्चं तेल झालं, ते शरीरासाठी चांगलं आहे. खोबरं असं वाळलं खोबरं असं घाण्यात घातलं की खोबऱ्याचं तेल मिळतं, त्याला कोल्ड प्रेस म्हणतात. हॉट प्रेसचं वेगळं, नुसतं दाबून हे करून ग्राइंड करून त्यातनं फक्त काढायचं तेल, शेंगदाणा असो किंवा खोबरं असो, तर ते तेल शरीराला चांगलं आहे. तुम्ही जे डोक्याला तेल लावता खोबरेल तेल, हे खरं खोबरेल तेल डोक्याला लावायचं नाहीच आहे. पहिली गोष्ट, त्याच्यावर कुठं लिहिलं आहे का? हेअर ऑइल म्हणून लिहिलं आहे का? त्या बाटलीवर लिहिलंच नाही. ज्या माणसाने ही पॅराशूट कंपनी काढली त्यांनी खरं तर ते भाजीसाठी, खाण्यासाठी म्हणून ते तेल तयार केलं होतं. पण ते लोकांनी डोक्याला लावायला सुरू केलं. भारतीय लोक फार हुशार आहे. डोक्याला लावायला सुरू केलं, ती प्रथाच पडली डोक्याला लावायची. ते खरं खाण्याचं तेल आहे. अजूनसुद्धा त्या कंपनीने त्या बाटलीवर हेअर ऑइल असं लिहिलंच नाही. किती वर्ष झाले त्याला. खोबरेल तेल हे खाण्याचा पदार्थ आहे. आणि सगळ्यात चांगलं नारळाचं तेल
शरीरासाठी चांगलं. तर हे जे खोबरेल तेल कोल्ड प्रेसवालं जे आहे आजकाल बाजारामध्ये मिळतं ते इतकं चविष्ट आहे आणि इतकं शरीरासाठी चांगलं आहे. शेंगदाण्याचं तेल आहे, सूर्यफुलाचं तेल आहे, करडईचं तेल आहे. हे अदलून बदलून जर तुम्ही खाल्ली तेलं तर शरीरामध्ये चांगलं हे होईल. पण हे जे काय फॅक्टरीतलं तेल आहे, रिफाईंड तेल जे म्हणतात का, हे मात्र आज शुगर, बी पी आणि थायरॉईड ह्या गोष्टी 50 वर्षापूर्वी नव्हत्याच भारतामध्ये. आल्या कुठनं? हे डब्यातली तेलं खाऊन. आलं का लक्षात तुमच्या? कंपल्सरी प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी शुगरचा पेशंट आहेच, एक तरी थायरॉईडचा पेशंट आहेच, आहे की नाही? हे तेलामुळं झालं सगळं. मेन तेल बंद करा आधी पहिल्यांदा आणि घाण्याचं तेल सुरू करा. घाण्याचं तेल आता आपल्या गावात पण मिळायला लागलेलं आहे, दुकानात मिळायला लागलेलं आहे. तर एक 3-4 वर्ष झाले आम्ही बंद केलं आहे. त्याचा चांगला परिणाम मला जाणवतो आहे आणि चरबी वाढत नाही. आणि ते तेल रिफाईनचं तेल म्हणजे विष आहे शरीरासाठी, विष. आणि ते तेलात पण आणि प्रकार, फोडणी दिलेलं तेल काढून ठेवायचं, पुऱ्या तळलेलं, भजी तळलेलं, पुन्हा त्यामध्ये पुन्हा काहीतरी तळायचं. एकदा तेलामध्ये तळलं की पुन्हा त्यात तळायचं नसतं काय. समजलं का तुम्हाला? तर हा एक विधी आहे, भरपूर मोठं आहे. तर तेल जे आहे पहिलं बंद करा. दुसरी गोष्ट, मीठ बंद करा. तुम्ही जे मीठ खाताय, पहिलं हे मीठ नव्हतं, मग ते टाटा कंपनीने मीठ आणलं. आता कोणाचं माझं नाव घ्यायची इच्छा नाही तर, पण आता काय करू आता, त्याचं नावच आहे ते टाटा सॉल्ट आणि काय काय काय. मग आयोडीनयुक्त नमक जाहिरात केली त्यांनी. तुमच्या मिठामध्ये आयोडीन आहे का असं विचारायला लागले. पण खरं तर त्या टाटा नमकमध्ये आयोडीन नाहीच आहे असं सिद्ध झालेलं. तुम्हाला काय माहिती? हे जे हिमालयामध्ये मीठ सापडतं, दगड असतो एक दगड लाल कलरचा, तर ते मीठ सैंधा मीठ म्हणतात त्याला. काय म्हणतात? सैंधा मीठ किंवा ब्लॅक सॉल्ट, काळं मीठ. हे खायला पाहिजे. ते सुद्धा मीठ आता आपल्या गावामध्ये मिळत आहे, दुकानामध्ये मिळत आहे. ते वापरायला सुरू करा. पहिलं काय सांगितलं मी? तेल, दुसरं मीठ, आणि एक गोष्ट राहिली काय? साखर. साखर म्हणजे सुद्धा विषच आहे. तर साखरेवर काय होतं? साखर जी आहे हे साखर खाऊनच साखर झाली आपल्याला. तर मला सांगा तुम्ही, आता तुमचं वय काय एवढं नाही आहे, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साखर कुठं होती? फार कमी प्रमाणामध्ये. 100 वर्षापूर्वी साखर कुठं होती? 200 वर्षापूर्वी साखर कुठं होती? हे साखर कारखाने आता निघाले. गूळ होता ना, गूळ. तर गूळ खाल्ला पाहिजे आपण, साखर नाही खायला पाहिजे. साखर म्हणजे विष आहे. ते साखर कारखान्यामध्ये जे बनतं ना, तर ती मळी बाहेर पडते, बघताय सगळं ते कसं कसं प्रोसेस आहे. तर फार केमिकल प्रक्रिया केली जाते. साखर पहिले बंद करा. जिथं जिथं आता मी तूप भात खाताना सुद्धा साखर टाकत नाही. त्यामध्ये गुळाची पावडर मिळते बघा. आता ती गुळाची पावडर पण तुम्ही बाजारात मिळायला लागली, पावडरच मिळते गुळाची, ती तुम्ही वापरू शकता. पण आजकाल गूळ तयार करणारे सुद्धा लोक बिघडलेले आहेत. पैसा कमवायसाठी काय काय करते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. गूळ तयार करताना साखरच पोट टाकतेच. अजून काय, आता सगळं माझ्याकडे ज्ञान आहे या गोष्टीचं, पण बोलायचं नाही. तर तुम्ही काय करा, घाण्यावरनं गुळ आणा. गुळाचे काय म्हणतात त्याला, घाणा म्हणतात, काय म्हणतात गुळाचा? गुऱ्हाळ. त्या गुऱ्हाळावरनं तुम्ही गुळ आणा. ते सुद्धा आता आयुर्वेदिक गुळ बाजारामध्ये यायला लागलेला आहे. तर तो तुम्ही वापरा. बघा तुम्हाला किती टक्के फरक पडतोय. तुम्ही इकडं दवाखान्याच्या गोळ्याला महिन्याला 2-2, 3-3 हजार खर्च करताय, पण इकडं गुळ खरेदी करायला 1 रुपयानं महाग, साखर बरी आहे स्वस्त आहे म्हणणार तुम्ही. इकडं साखरेच्या गोळ्या आणून खाणार, बीपीच्या गोळ्या आणून खाणार, पण इकडं तुम्हाला मीठ म्हणणार हे काय, ही मीठ स्वस्त आहे आणि एवढं महागाचं मीठ खायची काय गरज आहे. आणि गोळ्या औषधं आणताना तुम्हाला तिथं किस्सा फाटलेला कळत नाही, आणि इथं तुम्हाला ताण लागतो का लगेच. तर पहिल्यांदा मी काय सांगितलं, या 3 गोष्टी मी बंद केल्या, मला चांगला परिणाम जाणवला. साखर क्वचित प्रसंगी, आता कुठं काय एखादा प्रसाद असेल, काय थोडंफार आता घ्यावंच लागतंय, तर मी थोडंफार हे करतो, पण शक्यतो मी गुळच खाण्याचा प्रयत्न करतो. आणि
बाहेर कुठं प्रसाद असेल तर त्यामध्ये तेलाचा वापर होऊ शकतो, मी काही म्हणू शकत नाही तिकडे. परंतु आमच्या मंदिरामध्ये जे प्रसाद बनतो आहे तिकडं रोज भगवंताला, तो घाण्याच्या तेलापासूनच बनतो. आलं का लक्षात तुमच्या? तर 3 बदल करा, तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल जाणवेल चांगलं. तर अशा प्रकारे किती खायला पाहिजे, काय खायला पाहिजे आणि कधी खायला पाहिजे, थोडंसं घरी गेल्यानंतर चिंतन करा की मी काय करतो, नेमकं काय खातो, आणि मग पहा काय होतं चमत्कार. युक्त आहार विहारस्य. विहार म्हणजे तुमचं कर्म जे आहे, तुम्ही जे काही कार्य करताय, विहार करणे, फिरताय, बोलताय, बसताय, उठताय, हे सुद्धा योग्य प्रमाणात पाहिजे. हे सुद्धा सगळं योग्य. युक्त चेष्टस्य कर्मसु. तुमचं कर्म, तुमचं चालणं, बोलणं, आहार, झोपणं, हे सगळं योग्य प्रमाणात पाहिजे. झोपणं सुद्धा योग्य प्रमाणात पाहिजे. अति पण झोपू नका आणि कमी पण झोपू नका. प्रभुपाद म्हणतात कमीत कमी 6 तास झोप मनुष्याची झालीच पाहिजे. तुम्ही जर योग अभ्यास करत असाल त्याच्या आधारे साधनेच्या बळावर तुम्ही नाही झोपलं तरी चालेल, तो विषय वेगळा. पण 6 तास सामान्य व्यक्तीसाठी झोप ही पाहिजेच. मग हे झोप घेतली पाहिजे सर्वांनी. आणि आता तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की बरेच साधक असे आहेत की दवाखान्याच्या गोळ्या खात नाहीत. कारण दवाखान्याच्या गोळ्या काही शाकाहारी असतात असं नसतं. जी कॅप्सूल असते, कॅप्सूल बऱ्यापैकी मांसाहारीच असते. ते काही व्हेजिटेरियन नसतं. ते कॅप्सूलमध्ये जे गोळ्या आहेत दवाखान्याच्या, तर ते सुद्धा खाण्याची भीती आहे. बरेच संत लोक वृंदावनमध्ये पाहिलं की ते दवाखान्याच्या गोळ्याच खात नाहीत. जे काय व्हायचं ते होऊ दे म्हणून, हरी पे हवाला. फार अवघड आहे. म्हणून आपण या गोष्टीचं साधकांनी सगळं ध्यान ठेवलं पाहिजे. कमीत कमी जास्तीत जास्त आयुर्वेदाचा वापर करा. तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला, थोडा आयुर्वेदिकच उपाय करा. भरपूर उपाय आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग गोळ्या खायच्या, हे करायचं असं करू नका, कारण ते शरीरासाठी बाधक आहे. तर पूर्वी जे जीवन होतं ते चांगलंच होतं. आता जे काही नवीन नवीन निघलं ते सगळं खराबच आहे, धोकादायकच आहे मनुष्यासाठी. म्हणून युक्त आहार करा, युक्त विहार करा, युक्त झोप घ्या, निद्रा पण प्रमाणामध्ये घ्या. आणि त्यानंतर योगो भवती दुःख हा. तर कमीत कमी तुम्ही एवढं केलं तर तुम्ही सुखी राहू शकता असं म्हणलेलं आहे. आणि गीतेमध्ये सांगायची काय गरज आहे हो हे असलं वाक्य. कारण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या कशावर होतो? मनावर होतो. आणि अल्टिमेटली आमच्या साधनेवर होतो, भजनावर होतो. म्हणून ही चर्चा आज केली आपण की काय खायला पाहिजे आणि कसं खायला पाहिजे. आलं का लक्षात? बऱ्याच आमच्या त्या हरे कृष्ण भक्तसुद्धा थोडेसे बिघडलेत असं म्हणायला काही हरकत नाही. ते काय म्हणतात, प्रसाद आहे प्रभूजी, प्रसाद आहे, प्रसाद आहे, पिझ्झा, पास्ता, बर्गर. ते विदेशी लोक आहेत, त्यांना जमत नाही इकडं, खातात, खाऊ द्या. तुम्ही कशाला खाता? आमचे एक महाराज म्हणतात, पिझ्झा पास्ता नरक का रास्ता. ते पास्ता तर मी 2-3 वेळा ट्राय केला, पचतच नाही. ते मैद्याचं असतं. मैद्याचे पदार्थ कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा. मैद्यामुळं काय होतं, आतमध्ये पचनव्यवस्था बिघडते. चिटकून राहतो आतड्याला मैदा हा आतमध्ये आतड्याला चिटकून राहतो आणि मग ते परत भविष्यामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून मैद्याचे पदार्थ जास्त खायचे नाहीत. आलं का लक्षात? तर सात्विक. अजून एक स्थानाचं महत्त्व सांगतो. तुम्ही काय खाल्लं पाहिजे? तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला आहे? सोलापूरमध्ये. मग सोलापूरमध्ये काय पिकतं? गहू पिकतो की ज्वारी? कशासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर? ज्वारीसाठी. मग तुम्ही काय खाल्लं पाहिजे? ज्वारी. डॉक्टर मूर्ख असतो. ज्याला शुगर झाली त्याला म्हणणार ज्वारीची भाकरी खाऊ नका, साखर वाढते. मुद्दाम
जेणेकरून तुमची साखर अजून वाढावी आणि परत तुम्ही गोळ्याला इकडं भागारी यावं. अरे मूर्खा, चपाती चालत नाही शुगरच्या माणसाला, पण तो खोटं सांगतो तुम्हाला. हे सगळे डॉक्टरचे खेळी असते. कोणी डॉक्टर लोक माझं प्रवचन ऐकत असतील यूट्यूबला, वाईट वाटून घेऊ नका, पण ही त्यांचा एक अभ्यासच आहे. हे लोक मुद्दाम असं करत असतात. ते ज्याला शुगर आहे त्यांनी भाकरीच खाल्ली पाहिजे. मग हे भात खाऊ नका, चपाती खाऊ नका, ह्या सांगणार काय काय सांगणार, जेणेकरून साखर वाढली की पेशंट आपला पक्का झाला. दवाखान्यात गेला, 1 महिन्याला 10 दिवस जरी लेट झाले, महिन्याला जावं लागतं चेकअपला, 10 दिवस जरी लेट झाले तर ओरडणार परत डॉक्टर, काय तुमची साखर वाढली, मग काय तुम्ही वेळेवर येतच नाही. बरोबर यायला पाहिजे 1 तारखेला तुम्ही ट्रीटमेंटला. हे सगळं धंदा डॉक्टरांचा झालेला आहे. मग काय करायचं? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगत होतो, ज्या एरियामध्ये जे पिकतं तेच तुम्ही खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या सांगोली तालुक्यामध्ये काय पिकतं? डाळिंब, बोरं. फळं म्हटले की आपण डाळिंब, बोरं, पेरू एवढंच खाल्लं पाहिजे. आपण ते विदेशी फळं, ड्रॅगन, किवी, हे असलं नाही खायला पाहिजे. ह्याच्यामुळे रोग वाढलेले आहेत. अजून काय ते विदेशी फळं आहेत ना, ते नाही खायला पाहिजे. चवीसाठी नाही. तुमच्या भागात जे पिकतं ते तुम्ही खा. कोकणामध्ये फणस पिकतं तर कोकणातल्या लोकांनी फणस खायचं. भगवंतानी किती सुंदर नियोजन केलेलं आहे पहा, की जिकडं जे पिकतं ज्या भागामध्ये, कारण तुमचं शरीर पण तसंच बनलेलं असतं. आता तुम्ही विदेशामध्ये गेला, युरोप देशामध्ये दारू प्यावी लागते, कारण बर्फ पडलेला असतो इतका. स्वित्झर्लंडला वगैरे किती बर्फ पडतो, वर्षातले 7-8 महिने नुसतं बर्फच असतो, बर्फात राहतात लोक. मग तिकडे बर्फ पडतो, थंडीनं शरीराचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, तापमान, म्हणून त्यांना थोडंसं प्यावं लागते. पण ती आपली अशी काय हातभट्टीची नसते, ते स्टँडर्ड असते. फळाचा ज्यूस असतो तो, आणि थोडंसं त्याची गरमाई येते शरीरामध्ये, म्हणून ते पितात. तर तिकडं त्यांना ते मेंटेन करायचं आहे. आपल्याकडं काय समस्या आहे? आपल्याला काही समस्या नाही आहे. तर आपण आपल्या पद्धतीनं आहार घेतला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारी जास्त पिकते, तर तुम्ही ज्वारीच्या भाकरी खावा. कुठं बाजरी जास्त पिकते? कुठल्या जिल्ह्यामध्ये? जळगावमध्ये. ठीक आहे, तर तिकडल्या लोकांनी काय करा, बाजरीच्या भाकरी खावा. कुठं मका जास्त पिकते? आता हे ते सुद्धा शोध लावणं कठीण आहे. आता सगळीकडे सगळं पिकायला लागले. ते आपण सुरू केलं ना, संकरित हायब्रिड केलं त्याला, आणि कधी पण पिकायला लागलं. हे सगळ्या रोगांचं कारण हे आहे. पहिली गोष्ट, तुम्ही हायब्रिडायझेशन केलं, हे संकरित आणलं सगळं, कधी पण काही पण उगवायला लागले, आणि त्यामुळे रोगराई वाढली. आलं का लक्षात? म्हणून तुमच्या परिसरामध्ये जी फळं, जी भाजीपाला पिकतो ते खावा. आता मी पाहिलं इकडं या खरसुंडी वगैरे या एरियामध्ये, कराडच्या भागामध्ये, गोंदवले, तिकडं डाळी फार, मुगाची डाळ, मटकी फार चांगली मिळते देशी. तर ती तिकडंच उगवते व्यवस्थित, आणि फार चविष्ट लागते ते. पण ती आपल्याकडे उगवली की तेवढी चविष्ट लागत नाही. उगवू शकते पण चविष्ट लागत नाही. म्हणून ज्या त्या प्रदेशामध्ये, आता इथं तोंडल्या बोलल्या शेजारी काय गावाचं नाव रोडवर आहे, वाडी कुरोली. त्या वाडी कुरोलीमध्ये एकानं सफरचंदाची शेती सुरू केली. पेपरला आलं होतं, न्यूजपेपरला पाहिलं. अरे सफरचंद हे तिकडं ठीक आहे, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, थंड प्रदेशामध्ये तिकडं ते सफरचंद ठीक आहे. इथं आपल्या इथं पंढरपूरला काय गरज आहे सफरचंदाची? मग ते सफरचंद जे आहे आपण खातो, आजारी पडला म्हणजे हे VIP फळ आहे, सफरचंद घेऊन जायचं. बोरं चालत नाही, केळी चालत नाही, नावं ठेवतील की लोक. काय घेऊन आला? केळं, सफरचंद तरी आणायचे. स्टेटस की बात है ना, त्यातही स्टेटस आले. अरे सफरचंद हे आपल्यासाठी नाहीच आहे. पहिली गोष्ट,
हे त्या प्रदेशामध्ये काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तयार झालं म्हणजे तिथल्या लोकांच्या शरीरासाठी ते चांगलं आहे. आपल्याला खायला कोणी सांगितलं सफरचंद? त्यामुळे ज्या भागामध्ये जे पिकतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे. त्यामध्ये कमीपणा कसला आहे हो? हां, जिकडे गहू पिकतो चपाती खाऊ शकतात. हे भगवंतानी बरोबर योजना केलेली आहे. हां, ज्या भागामध्ये जे पिकतं तसं शरीर आपलं बनलेलं आहे. आलं लक्षात? विदेशी लोकांचं खाणं वेगळं आहे. विदेशी लोकांचं तिथलं वातावरण पण वेगळं आहे हो. आपलं वातावरण वेगळं आहे. म्हणून आपण आपल्या प्रदेशामध्ये जे पिकतं ते खायचं. मग किती छान आहे की नाही सांगा बरं? कुठं जायची बोंबलायची काय गरज आहे का? आयात करा, निर्यात करा. हितनं केळी दुबईला चालली आपली. हां, हितनं केळी चालली दुबईला. कशाला दुबईमध्ये जी पिकते ती खावा की मरा तिकडं. हितनं केळी नेऊन खायची काही गरज आहे? भगवंतानी जसं ठेवलेलं आहे तसं राहायला पाहिजे. मग हा समाज बॅलन्स होतो, शरीर बॅलन्स होतं, मन बॅलन्स होतं. आज सगळ्यामध्येच खिचडी झालेली आहे, रिमिक्स झालेला आहे. खाण्यामध्ये खिचडी, कुणी काही खाते, कुठल्याही प्रदेशातलं काही बी खाते. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नसतं हे सगळं. बघा, ह्याच्यावर थोडा विचार करा. बऱ्याच लोकांना माझं म्हणणं पटणार नाही, पण याच्यामागं विज्ञान आहे, सायन्स आहे. लक्षात घ्या, जिथं जे पिकतं ते तुम्ही खाल्लं पाहिजे. ह्याच्यामुळे समाजसुद्धा नीट राहतो. म्हणून पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती. काय करायचं? तुम्ही जायचं, तुम्ही चांभाराकडे जायचं, तर तुम्हाला वर्षातनं 2 जोड शिवून देणार चपल्याचे. आणि तुमच्या शेतातलं धान्य काय असेल ते 1-2-4 किलो त्याला तुम्ही द्या. तो धान्य गोळा करून चांभार घेऊन जाणार, वर्षातनं 1 चपल्याचा जोड तुम्हाला बनवून देणार. न्हाव्याकडनं वर्षातनं 10-12 वेळा कटिंग करून यायची आणि त्यांना तुम्ही तुमचं धान्य द्यायचं. म्हणजे त्या चांभार असो, न्हावी असो किंवा कुणी असो, कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, तर प्रत्येकजण काय धान्य हे लागतं सर्वांना. मग त्याला शेतकरी धान्य देतो. ज्याच्याकडे जे आहे ते हे असं याला म्हणतात कॅशलेस व्यवहार. आता पुन्हा तेच काढले फिरून सरकारने. पण ते असंच जमलं नाही, लोकांना चांगलं वाटलं नाही. पण असं केल्यावर चांगलं वाटतंय. हे काय फोनपेने पैसे मारतो काय आहे? पैसे कुठे दिसतच नाही. काढायचं बी नाही, ठेवायचं बी नाही, दिसत बी नाही, नुसतं मारामारी. ह्याला एवढे मारले, त्याला तेवढे मारले, त्याचं एवढे आले. पूर्वी हीच पद्धत होती ना. पैसा हा व्यापारामध्ये कमीच होता ना. वस्तूच्या माध्यमातून आदानप्रदान व्हायचं. तू माझी ही चप्पल घे, मला धान्य दे. पैशाचा काही विषयच नाही इकडे. ह्याच्यामध्ये एक पॉईंट होता, प्रसन्नता, प्रेम. ते आता नष्ट झालं. ह्याला 12 बलुतेदार पद्धत म्हणायची. तर अशा पद्धतीनं आपण मूळ मार्गावर चाललेलो आहे एका प्रकारे. त्याला फक्त मोठं वेगळं काहीतरी नाव दिलेलं आहे त्यांनी, कॅशलेस व्यवहार. तर अशा प्रकारे ज्या भागामध्ये जे पिकतं ते खाल्ल्याने शरीर व्यवस्थित राहतं. विदेशी फळं खाऊ नका. एक तर डॉक्टर होते, खरं खोटं मला माहीत नाही, ते म्हणले आजारी असल्यानंतर सफरचंद कधी खायला नाही पाहिजे, आजार वाढतो म्हणले. हां, एक आयुर्वेदिक डॉक्टर होते इथं पुण्याला, ते मला सांगितलं. हे आपल्यासाठी नाही म्हटले. बऱ्याच गोष्टी आहेत. आता काय विदेशी नारळ आलेत थायलंड, मलेशियावरनं, असे गोल गोल नारळ आहेत. आपले काय नारळ काय तुमच्या डोक्यात बसतात वय? ते प्यायची काय गरज आहे? तुम्ही ज्या विदेशी काहीतरी आणताना, संक्रमण करताना, ते चुकीचं आहे. सिंपल राहावा, साधं राहावा, जे मिळते ते खा. असे नारळ आहेत गोल गोल, मी बघितले. आपल्याकडे लोक लावायला लागले आता ते. पाणी भरपूर आहे किंवा जे काय असेल ते. मग आणि काय आज लावलं की वर्षभरात नारळ सुरू यायला. तुला काय मरायचं आहे वेळ एवढ्या लवकर? आज लावलं की लगे येतंय म्हणे. आपले नारळ यायला 10 वर्ष लागतं. आलं का लक्षात तुमच्या? जिथे जे पिकतं ते तुम्ही खा. तुमचं शरीर चांगलं राहील, मन चांगलं राहील आणि समाजसुद्धा व्यवस्थित राहील. आज बघा, त्या दुबईला जाणारे केळीचे ट्रक पडून आहेत. तिकडं सगळं सील पॅक केलं, युद्ध सुरू आहे. मग आता रेट सगळे कमी होणार. केळीचे रेट कमी. आता केळीचा नुसता वास घेत बसा तुम्ही. शेवग्या शेंगा, केळी,
इकडचं तिकडं ट्रान्सपोर्ट करणार ते. तर हे काही योग्य नाही आहे. भगवंताने फार छान नियोजन केलेलं आहे, पण डिस्टर्ब करू नका तुम्ही आणि स्वतः डिस्टर्ब होऊ नका, असं माझं म्हणणं आहे. हा या श्लोकाचा आशय आहे की तुम्ही युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा. बरेच लोकांचं असं म्हणणं आहे, आम्ही भक्त आहे ना, आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्ही केव्हा बी झोपू केव्हा बी उठू, आम्ही भक्त आहे, आम्ही काही बी खाऊ कसंही खाऊ, आम्ही भक्त आहे. भक्तीच्या नावाखाली लोकंसुद्धा असे काही कांड करणारे लोक आहेत, मी पाहिलेले आहेत मंदिरामध्ये. तर हे पण चालणारं नाही. तर साधकाने योग्यच प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, व्यवस्थित प्रसादच ग्रहण केला पाहिजे. आणि हेच सगळं झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा माळ हातात पकडणार आणि नामस्मरण सुरू करणार, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, त्यामध्ये पण स्वाद यायला लागेल. म्हणजे आता तुम्ही जे करताय, मग कुठेही खाताय, काही राहताय, कसंही राहताय, काही करताय, म्हणून तेवढा प्रभाव जाणवत नाही नामस्मरणाचा. तुम्हाला जर खरंच प्रभाव जाणवून घ्यायचा आहे तर योग्य त्या गोष्टी करा मी सांगितलेल्या, तर मग तुम्हाला नामस्मरणामध्ये रुची प्राप्त होऊ शकते. हे नामस्मरणामध्ये रुची आणण्याचं, साधनेमध्ये प्रगती करण्याचं एक महत्त्वाचं अंग आहे आहार. हरे कृष्ण.